नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचे सीईटी 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेत विचारले गेलेले काही महत्त्वाचे पीओक्यू प्रश्न प्रॅक्टिस करणार आहोत, त्याचे ट्रिक्स जाणून घेणार आहोत, जे मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्स या विषयाचे असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी श्वेता चंदन. तुम्हा सर्वांचे सीईटी पॅक ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवर स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्राचे सीईटी एक्झाम 2026 यासाठीची रेकॉर्डेड बॅच, ज्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळतील, फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहेत, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज असणार आहे. याची जी फीज आहे ती 2000 रुपये आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, 2 बस तिकीट्स फ्रॉम सिटी ए टू सिटी बी and 3 tickets from city A to C cost rupees 777. But 3 tickets from A to B and 2 tickets from city A to C cost rupees 700. What are the fares for city B and C from A? 2 tickets, ठीक आहे. 2x plus 3y is equal to 77. आणि इथे 3x plus 2y is equal to 73. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. 2x plus 3y plus 3x plus 2y is equal to 77 minus 73. 5x plus 5y is equal to 150. मग x plus y is equal to 30 डिवाइड बाय 5 करायचं आहे. हे झालं इक्वेशन 3. हे होतं 1, हे होतं 2. आता इक्वेशन 4 ते कसं करायचं? आता सबस्ट्रॅक्ट करायचं. आता आपल्याला 3x plus 2y minus 2x plus 3y. 73 minus 77. x minus y is equal to minus 4. आता 3 आणि 4 इक्वेशनला ऍड करायचं आहे. x plus y plus x minus y is equal to 30 plus minus 4. म्हणजे 2x 36 आणि x ची व्हॅल्यू असणार आहे 13. ठीक आहे. आता x ची व्हॅल्यू काय आलेली? 13 आहे. 13 प्लस y म्हणजे 13 30. एक्स प्लस वायच्या याच्यामध्ये y इज इक्वल टू 17. 17 म्हणजे 30 मायनस 30 म्हणजे किती असणार आहे? हे जे आपलं उत्तर असणार आहे, एक्स ची व्हॅल्यू आहे 13 आणि y ची व्हॅल्यू आहे 17. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. लेट एक्स बी घेतलं आपण, इक्वेशन घेतलं, मल्टिप्लाय केलं, सबस्ट्रॅक्ट केलं आणि नंतर काढलं. समोरचा प्रश्न आहे, ए बी सी डी ई plays a game of cards. A says to B, if you give me 3 cards, you will have as many as E has. If I give you 3 cards, you will have as many D has. And A and B together have 10 cards more than what D and E together have. If B have 2 cards more than what C has, and the total number of cards be 133. How many cards does B have? इथे म्हणते एबीसीडी ई आहे, गेम खेळत होते. ए म्हणतो बीला की तुझ्याकडे मी जर का 3 कार्ड्स दिले तर तुझ्याकडे जे कार्ड्स आहे ते ई एवढे होईल, आणि मी जर का तुला आय ने दिले तर तुझे कार्ड टी सारखे एवढे होईल. ए आणि बी टुगेदर दिले तर 10 कार्ड्स मोर होतील डी आणि ई पेक्षा, आणि बी हॅज 2 कार्ड्स मोर दॅन, आणि बी कडे स्वतःकडे 3 सी पेक्षा जास्त कार्ड्स आहेत. तर टोटल नंबरचं कार्ड आहे 133. ठीक आहे. Condition 1, b minus 3 is equal to E, b plus 3 is equal to D, a plus b is equal to D plus E plus 10, b is equal to C plus 2 equal to b minus 2. Condition 5, आणि फिफ्थ कंडिशन काय आहे? a plus b plus c plus d plus e is equal to 130. ठीक आहे. आता आपल्याला a ची कंडिशन काढायची आहे. तर a plus b is equal to b plus 3 plus b minus 3 plus 10. तर a plus b is equal to 2b plus 10. a is equal to b plus 10. ठीक आहे. आता आपल्याला सगळं सॉल्व्ह करायचं आहे. a plus b plus c plus d plus e
133. B plus 10 plus B plus B minus 2 plus B plus 3 plus B minus 3 is equal to 133. आता हे सगळं कंबाईन करायचं आहे. 5B plus 10 minus 2 plus 3 minus 3 is equal to 133. 5B plus 8, 33. 5B is equal to 133 minus 8. 5B is equal to 125 and B is equal to 25. म्हणजे आपलं उत्तर कसं असणार आहे 25 असणार आहे. 3 द्या आपलं उत्तर आहे. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला कंडिशन नुसार जायचं होतं. जी कंडिशन आपल्याला दिलेली आहे त्या कंडिशन नुसार तुम्हाला जायचं होतं. ठीक आहे. चला समोरचा प्रश्न आहे अ पायनॅपल कॉस्ट ₹7 each. A watermelon cost ₹5 each. X spent ₹38 on these fruits. The number of pineapple purchased is 7x plus 5y is equal to 38. ठीक आहे. आता आपण x is equal to 2 पुट करून पाहू. 7 2 plus 5y म्हणजे 14 plus 5y is equal to 30. 5y is equal to 23. पण हे 5 ने डिव्हिजिबल नाही. ठीक आहे. आता x is equal to आपण आपण 4 घेऊन पाहू. ठीक आहे. 7 4 plus 5y is equal to 38. 28 plus 5y 38. 5y 10y is equal to 2. ठीक आहे. हे जाऊ शकते. नंतर आता आपण कन्क्लुजन काढले की x is equal to 4 आहे. ठीक आहे. तर 4 into 7 प्लस 2 वॉटरमेलन आपण घेऊन पाहू. ठीक आहे. y ची व्हॅल्यू म्हणजे 28 plus 10 म्हणजे 38. म्हणजे काय असणार आहे द नंबर ऑफ पायनॅपल जे घेतलेले आहे ते किती 4 असणार आणि वॉटरमेलन जे आहे ते 2 आहेत. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 3. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे अ मॅन हॅज ₹480 इन द डिनॉमिनेटर्स ऑफ ₹1 notes, ₹5 notes and ₹10 notes. The number of notes of each denomination is equal. What is the total number of notes that he has? 1 into x, 5 into x plus 10 into x is equal to 480. X plus 5x plus 10x is equal to 480. 16x is equal to 480. x ची व्हॅल्यू काय असणार आहे 30 असणार. आता हे पण 30 plus 30 कारण 3 डिनॉमिनेशन आहे ना 3 आहेत. ₹5 नोट, ₹10 नोट आणि ₹1 नोट. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे 90 असणार आहे 4. What is the total number of note he has? He has 90 notes. So, in a garden, there are 10 rows, 10 columns of mango trees. The distance between the two trees is 2 meters and the distance of 1 meter is left from all sides. The boundary of the garden. The length of the garden is. गार्डन जे आहे 10 रो आणि 12 कॉलमच्या मँगो ट्रीजने आहे. त्याचे जे डिस्टन्स बिटवीन द 2 ट्रीज जे आहे ते 2 मीटर आहे आणि डिस्टन्स ऑफ 1 मीटर इज लेफ्ट फ्रॉम ऑल द साइड ऑफ बाउंड्री. ठीक आहे. तर नंबर ऑफ कॉलम किती आहे 12 आहे. गॅप आहे म्हणून 11 गॅप. ठीक आहे. टोटल डिस्टन्स आहे 11 into 22 मीटर. 1 मीटर लेफ्ट प्लस 1 मीटर राईट म्हणजे 2 मीटर सोडलेलं आहे. 22 मीटर प्लस 2 मीटर म्हणजे 24 मीटर जे आहे ते ऑप्शन आहे म्हणजे 3 आहे. चला समोरचा प्रश्न आहे 12-year old Manik is 3 times as old as his brother Rahul. How old will Manik be when he is twice as old as Rahul? राहुल्स एज जे आहे की 12/3 म्हणजे 4. ठीक आहे. 12 years old मॅन इज 3 times आहे ना 3 टाइम आहे ना तो. त्यामुळे ऍज ओल्ड एज ब्रदर राहुल. आता आपल्याला आणि मानिक बी वेन ही इज ट्वाइस एज ओल्ड. ओके. तर आपल्याला काय मानिकचे फ्युचर एज काय येईल 12 plus x आणि राहुलची होईल 4 plus x. 12 plus x is equal to 2x. ठीक आहे. ट्वाइस ॲज ओल्ड ॲज. ओके. त्यामुळे 12 plus x is equal to 8
2x, 12 is equal to 8 plus x and x is equal to 4. 12 अधिक 4, 16 वर्ष जे आहे ते माणिकचं असणार आहे. माणिकचं फ्युचर एज असणार आहे 16. ठीक आहे. ओके एव्हरीवन, अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहे. होप हे प्रश्न तुम्हाला खूप मदत करेल. आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच सुद्धा उपलब्ध आहे आणि ते तुम्ही मिळवू शकता. त्यात नोट्स आणि हे सगळं असणार आहे. ते मिळवण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.